नमस्कार, कशा आहेत सर्वजण? मजेत आहेत ना? मी सारिकाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत थापी वडी किंवा ह्याला पाटवडी म्हटलं जातं किंवा कोणी बेसनची वडी म्हणतं. बऱ्याच भागामध्ये वेगवेगळी नावं याला घेतली जातात, पण हे पितृपक्षामध्ये कंपल्सरी लागणारी ही वडी आहे. अगदीच पारंपरिक पद्धतीने म्हटलं तरी चालेल. आज आपण ही रेसिपी पाहणार आहोत. ही वड्यांची जी रेसिपी आहे ती माझ्या आईकडून मी शिकलेली आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन ही क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात पहिले तुम्हाला येतील. आणि मैत्रिणींनो, खरं तर अशा बऱ्याच रेसिपी असतात ज्या आपल्याला माहीत पण नसतात आणि आपण ते बनवलेलेही असतात, पण बरेच भागामध्ये वेगवेगळी नावं घेतली जातात. त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं. ज्यावेळेस आपण रेसिपी बनवतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की हां, ही रेसिपी आपण पण बनवतो. तसंच तुमच्या भागामध्ये ह्या रेसिपीला काय म्हणतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर माझी रेसिपी करण्याची खरंच पद्धत आवडत असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा मला. बघा, एकदम झटपट अशी थापी वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि त्याच्याबरोबर लागणारी रस्सा भाजी. बऱ्याचशा भागामध्ये पुरणपोळी बनवली जात नाही, तर थापी वडी, चपाती आणि त्याच्याबरोबर लागणारी रस्सा भाजी ते मी तुम्हाला दाखवते. आमच्या भागामध्ये पुरणपोळी बनवली जाते, पण बऱ्याच वेळेस आपण बाहेर जातो त्यावेळेस जी असते ती थापी वडी आणि त्याच्याबरोबर रस्सा भाजी. माझ्या एका मैत्रिणीच्या घरी मी खाल्ली होती आणि तिला ती भाजीची रेसिपी मी विचारली होती. ती तुमच्याबरोबर मी शेअर करते. आमच्याकडे तर फक्त थापी वडी आणि पुरणपोळी हाच पद्धतीने बनवली जाते, पण म्हटलं आज आपण मैत्रिणीच्या घरची रेसिपी शेअर करूया. चला तर बघा, मी वड्या माझ्या आईच्या पद्धतीने बनवल्यात आणि थापी वडीची जी भाजी आहे ती माझ्या मैत्रिणीच्या पद्धतीने बनवली. तुम्हाला ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन कसं वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. आता आपण ह्या रेसिपीचा व्हिडिओ पूर्ण पाहूया आणि तुम्हीही नक्की पूर्ण बघा. छोट्या छोट्या टिप्स आहेत त्याच्यामध्ये जे मी तुम्हाला वेळोवेळी सांगेन. त्याच्यासाठी आता आपण थापी वडी आणि त्याच्याबरोबर लागणारे रस्सा भाजीचं साहित्य बघूया. सगळ्यात पहिलं आपल्याला ह्याच्यासाठी लागणारा मसाला आहे ते दाखवते. आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. त्याच्यानंतर ओवा आहे, जिरा आहे आणि हिरवी मिरची आहेत. मी 8 ते 9 घेतल्यात. खोबऱ्याचा खीस आहे, जो ओल्या खोबऱ्याचा खीस केलेला आहे आणि बेसन पीठ घेतलेलं आहे. हे बघा, जो मी बाउल ठेवलेला आहे त्या बाउलने मी 2 वाट्या बेसन पीठ घेतले. तुम्ही तुमच्या घरातल्या कोणत्याही वस्तूने बेसन पीठ मोजून घेऊ शकता. आणि लसूण हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तुम्ही नाही टाकला तरी चालेल, पण लसणामुळे खूप छान टेस्ट येते म्हणून मी लसूण टाकलेला आहे. हे बघा, मी ओवा आणि जिरा 2 चम्मच घेतले होते. त्यातलं मी ओवा पूर्ण टाकून घेते आणि जिरं हे अर्धच टाकणार आहे. त्याच्यानंतर राहिलेलं अर्ध जिरं जे आहे ते आपल्याला फोडणीमध्ये टाकायचे. आणि मिरची ज्यावेळेस घेतो आपण हिरवी, ती आपल्या टेस्टनुसार घ्यायची आहे. जसं आपल्याला तिखट किंवा कमी तिखट लागतं त्याप्रमाणे घ्यायचं आहे. चला तर मी हे सर्व मिक्सरला बारीक करून घेते. बिगर पाणी टाकता आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. झटपट असा हा मसाला तयार होतो. हे आपण फक्त वड्यांसाठी लागणारा मसाला तयार केलेला आहे. जो रश्श्यासाठी लागणार आहे तोही नंतर आपण तयार करणार आहोत. बघा, मी मिक्सर मधून फिरवून घेतलेला आहे. छान असा मसाला तयार झालाय. आता आपण वड्यांसाठी जे बेसन पीठ घेतले ते तयार करून घ्यायचे. बघा, मी गॅसवरती कढई पण ठेवून घेतलेली आहे, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला बेसन पीठ खालीच कसं मिक्स करून घ्यायचं ते दाखवते. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला बेसन पिठामध्ये गुठळ्या तयार होतात. त्याच्यामुळे ही छोटीशी एक टीप आहे, जे की आपण बेसन वडी करतो त्यावेळेस बेसन खालीच भिजवून घ्यायचं आहे. आणि मी हे थंड पाण्यानेच भिजवून घेते, गरम पाण्याचा उपयोग नाही केलेला.
हे बघा, आपण 2 वाट्या बेसन पीठ घेतले, तर मी 1 वाटी पहिल्यांदा पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर अर्धी वाटी म्हणजे एकूण 1.5 वाटी असं ह्या पाण्याचं प्रमाण आहे. आपल्याला आणखी पाणी लागणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ कंप्लीट बघा. अशा छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला ह्याच्यामध्ये देते. हे बघा, पूर्ण असं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारच्या ह्याच्यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजेत. पूर्ण मेल्ट करून घेतलं की आपल्या बेसन वडीमध्ये ही गाठी तयार होत नाहीत. झटपट अशी ही रेसिपी आहे. तुम्ही व्हिडिओ कट न करता पूर्ण व्हिडिओ पहा. बघा, अशा पद्धतीने हे आपण मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. सांगितल्याप्रमाणे एक कढई ठेवून घेतलेली आहे. आता आपण गॅस चालू करून घेतलाय. त्याच्यामध्ये साधारण 1 पळी मी तेल टाकलेलं आहे. ज्याच्या त्याच्या घरच्या पळीच्या अंदाजानुसार तेल टाकायचं आहे. मी पूर्ण 1 पळी भरून तेल घेतले. जसं की तुमच्या घरी पोह्याच्या चम्मचने तुम्ही टाकणार असेल तर 2.5 चम्मच हे तेल होतं. कारण माझ्या पळीची साईज मोठी आहे, त्याच्यामुळे मी 1च पळी टाकलेली आहे. बघा, आपलं तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे. दोन मिनिटं तेल गरम झालं की त्याच्यात आपण जे जिरं ठेवलं होतं ते टाकून घ्यायचंय आणि जिऱ्याला छान अशी फोडणी बसू द्यायची. फोडणी बसलेलं जिरं खाताना खूप छान लागतं, त्याच्यामुळे छान फोडणी बसू द्या. त्याच्यानंतर आपण जे हे लसूण खोबरं केलेलं आहे, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण जे केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवताना विसरले, मी हिरवी मिरची बारीक करतानाच मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तुम्ही पण तसं टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर तुम्ही जेव्हा पाणी टाकता त्यावेळेस मीठ टाकलं तरी चालेल. मी तो व्हिडिओ दाखवायचा माझ्याकडून कट झालेला आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त सांगितलेलं आहे. हे बघा, हा मसालाही 2 मिनिटं भाजून घ्यायचा आहे. जसं की हिरव्या मिरचीचा कच्चापणा निघून जावा. आणि हळद टाकलेली आहे 1/2 टीस्पून. माझं हे घरचं बेसन पीठ आहे, एवढं पिवळा कलर येत नाही, त्याच्यामुळे मी हळदीचा वापर केलेला आहे 1/2 टीस्पून. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हळद टाकू शकता. बघा, 2 मिनिटं चांगलं भाजू द्यायचं आणि भाजून झालं की पुढची कृती करायची आहे. छान भाजून झालंय. आता आपण जे 1.5 वाटी पाणी टाकलं होतं त्याच पाण्यानुसार आता आपण बेसन पिठासाठी पाणी टाकणार आहोत. हे बघा, मी आणखी जवळजवळ 1.5 ते पावणे 2 वाट्या पाणी टाकते. हे 1 वाटी पाणी टाकून घेतलंय. हे अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि आणखी थोडंसं, म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पावणे 2 वाट्या पाणी टाकले. म्हणजे आपलं जर 2 वाट्या बेसन पीठ असेल तर आपल्याला साधारण 2.25 वाटी पाणी लागतं. जास्ती पाण्याचं प्रमाण झालं की वडी छान बनली जात नाही आणि ते घट्ट व्हायलाही खूप वेळ घेते. त्याच्यामुळे आपण पाण्याचं अचूक प्रमाण घ्यायचं आहे. 2 वाट्या बेसन पिठाला मी 3.25 वाटी पाणी यूज केलेलं आहे. आणि ह्या पाण्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आणि मग आपल्याला बेसन पीठ त्याच्यामध्ये टाकायचंय. बघा, आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आपण पूर्ण पाणी उकळवून घेतलंय आणि ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये जे आपण बेसन पिठाचं मिश्रण बनवलं होतं ते टाकायचं आहे. बघा, अजून एकदा मी हलवून घेते जेणेकरून गाठी वगैरे राहिल्या असतील तर फुटतील म्हणून हाताच्या साह्याने. बघा, आपण ज्यावेळेस बेसन पीठ पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेस कंटिन्यू ते हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपल्या बेसन पिठाच्या गाठी तयार होऊ नयेत म्हणून. गरम आणि थंड पाणी टाकलं तर थोडंसं भीती वाटते की गाठी तयार होतात, पण तसं काही होत नाही. कंटिन्यू हलवायचं आहे एका हाताने, अजिबात गाठी तयार होत नाहीत. बघा, मी गॅस पण आता स्लो केलेला आहे.
अगोदर गॅस फास्ट होता, कारण थंड मिश्रण आपण गरम पाण्यात ओतलं आणि जर गॅस कमी असेल तर दोन्ही थंड झालं तर ते पटकन मिक्स होत नव्हतं, म्हणून मी गॅसची स्पीड फुल ठेवली होती. आता आपण कमी गॅसवरती ह्या मिश्रण आपण भाजून घेणार आहोत किंवा शिजवून घेणार आहोत. हे बघा आपलं मिश्रण कसं घट्ट झालेलं आहे लगेच 2 मिनिटांमध्ये. पण कंटिन्यू हलवत राहायचं आहे. अशा पद्धतीने ते उलताण्याला आणखी चिकटते. ज्यावेळेस ते मिश्रण आपल्या उलताण्याचं सोडून त्यावेळेस समजायचं की आपलं वडी परफेक्ट तयार होणार आहे म्हणून. बघा मी त्याच्यावर एक 5 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घेते. आणि वाफ काढायला आपण ताटावरती थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे, म्हणजे खाली आपल्या पिठाला छान अशी वाफ बसली जाते. आता मी एक ताट घेते आणि ताटाला तेल लावून घेणार आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये वड्या थापून घ्यायच्यात, त्याच्यामुळे मी पूर्ण ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावून ठेवलं की आपण आपलं जे वड्यांचं मिश्रण आहे बेसनाचं ते चेक करायचं आहे, एकदा हलवून उघडून. बघा मी अशा पद्धतीने एकदा चेक करून घेते. थोडंसं पाणी हाताला लावायचं आहे आणि चेक करायचं आहे आपलं बेसन शिजलंय की नाही. पण आपलं बेसन आत्ता शिजलेलं नाही, कारण ते हाताला चिकटून आलेलं आहे. आपण जसं गव्हाच्या पिठाचा चिक शिजवतो कुरडयासाठी त्या पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे. मी आणखी एक 5 मिनिटं ह्याला परत झाकण ठेवून देणार आहे वाफ काढायला. हे बघा थोडंसं चिकटतंय. असं चिकट जर केलं तर वड्या व्यवस्थित पडत नाहीत, त्याच्यामुळं पूर्ण शिजू द्यायचं आहे बेसन पीठ. चला आपले झालेले आहेत 5 मिनिटं. आता आपण परत ह्याला खोलून पाहूया. बघा आता हाताला आपल्या चिकटतंय की नाही ते चेक करायचंय. पाणी लावल्यावर आपल्या हाताला बिलकुल ते चिकटत नाही. आता आपलं हे तयार झालेलं आहे. हे बघा मी आपण ज्या ताटामध्ये तेल लावून घेतलं होतं त्याच्यामध्ये मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने थापून घेते मी पूर्ण. तुम्हाला जर तुमच्याकडे सिलिकॉनचा स्पॅच्युला नसेल तर तुम्ही हाताच्या साहाय्याने हे करू शकता. पण आपण ज्यावेळेस हे असं थापवतो त्यावेळेस आपल्या हाताला चटके बसतात. मी बघा एक सारखं सगळीकडून थापून घेतलेलं आहे हाताच्या साहाय्याने. आता ते थोडंसं थंड झाल्यामुळे मी करते आणि नंतर वरून जो आपण ओला खोबऱ्याचा खीस घेतलाय तो टाकून मी थापून घेतलेला आहे. आता 5 मिनिटं हे थंड होऊ द्यायचे आणि थंड झालं की मग चाकूच्या साहाय्याने कट करायचे. मी 5 मिनिटं अगोदर हे करून घेतलेलं आहे थंड. हे बघा मी चाकूच्या साहाय्याने ह्याला लाईन मारून घेते, म्हणजेच आपला वड्याचा शेप द्यायचा आहे म्हणून. ते आपल्या आपल्या चॉईसनुसार आहे, कोणाला चौकोन कोणाला कापणीच्या आकाराची कशी हवी असेल तशी वडी काढायची. मी दोन्ही प्रकारे काढून दाखवते. मी अगोदर चौकोन वड्या काढलेल्या आहेत अर्ध्या आणि त्याच्यानंतर मी आता हे शंकरपाळी शेपमध्ये काढून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण वड्यांचं आखून घेतलेलं आहे आणि तुम्हाला पहिलं दाखवल्याप्रमाणे अगदीच 5 मिनिटात आपली वडी ताटापासून बाजूला होते. आपण लगेच त्याला उचलू शकतो, खूप वेळ नाही लागत वड्या करायला. बघा मस्त अशी आपली थापी वडी तयार झाली किंवा पाटवडी करून तयार आहे. मी तुम्हाला हे एका प्लेटमध्ये काढून दाखवते. अजिबात न तुटता एकदम झटपट अशा ह्या थापी वड्या तयार झालेल्या आहेत. आता आपण ह्या वड्या तयार झाल्या की ह्याच्यासाठी लागणारी रस्सा भाजी बघूया. तेही अगदी झटपट अशी तयार होते. खूप कमी साहित्यात ती भाजी तयार होते आणि खायलाही खूप टेस्टी लागते. चला तर आता त्याची रेसिपी आपण पाहूया. चला तर आपण रस्सा भाजी बनवतोय. त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण जे बेसनच्या वड्या करायला घेतलं होतं थापी वडी करायला कढई, त्या कढईला भरपूर सारं असं बेसन खाली चिकटून बसलेलं असतं, त्याच्यामुळे
त्या कढईमध्ये पाणी ओतायचं आहे 1 ते 1.5 ग्लास. जसं आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्यानुसार मी कढईमध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे आणि ते गरम करून घ्यायचं. म्हणजे आपलं जे चिकटलेलं बेसन आहे ते सर्व सुट्ट होतं. कढईला चिकटलेलं बेसन अगदी सुट्ट होतं आणि पाण्यात मिक्स होतं. त्याच्यामुळं पाणी ह्याच्यामध्ये टाकून उकळवून घ्यायचं आहे. ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे आपल्या भाजीमधली, जेणेकरून आपल्या भाजीला टेस्ट खूप सुंदर येते, म्हणून टाकलेले आहे हे पाणी. चला तर लागणारं साहित्य आता बाकीचं आपण बघूया. मी पांढरे तीळ घेतले 2 चम्मच, खोबरं, लसूण, जिरं, लाल मिरची पावडर आणि कांदा आहे. आणि जे हे आपण पाणी घेतलं होतं कढईमधलं ते काढून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये. ह्याच्या भाजीमध्ये खोबऱ्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं, त्याच्यामुळे मी खोबरं जास्ती टाकलेलं आहे. चला तर सगळ्यात पहिला आपण कांदा भाजून घेऊया. कांदा छान असा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा थोडासा भाजत आला की मी त्याच्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आता तेल टाकून कांदा चांगला भाजून घेतलाय. त्याच्यानंतर खोबरं, लसूण ह्याच्यामध्ये टाकून तेही 1-5 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. आता आपण कांदा, लसूण आणि खोबरं चांगलं भाजून घेतलंय. त्याच्यानंतर याच्यामध्ये पांढरे तीळ आणि जिरं टाकायचं आहे. पांढरे तीळ खूप पटकन भाजले जातात म्हणून ते लास्टला टाकायच्यात. आणि आपलं जिरं पण हे 1-5 मिनिटं छान असं भाजून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे. आपलं मिश्रण भाजून झालं की थंड करून घेतलेलं आहे. आता आपण हे मिश्रण जे आहे ते मिक्सरमधून काढून पेस्ट करून घ्यायचे आहे. एकदम पाणी टाकून पेस्ट करायचे एकदम फाईन मध्ये. चला मी हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घेते. मी मिश्रण मिक्सरला फिरवून घेतले पाणी टाकून. आता आपण ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आणि तेही छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचंय. एक जीव झालं पाहिजे सर्व. असं चम्मचच्या साह्याने केलं तर ते होत नाही, त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकायचंय आणि मिक्सरला फिरवून घ्यायचंय. आता आपला हा मसाला तयार होतोय 5 मिनिटांमध्ये. आपण लगेच भाजी टाकून घ्यायची आहे. चला तर आपला मसाला करून झालेला आहे. मी तीच कढई परत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकून घेते. आता आपल्याला बाकी काहीच ह्याच्यामध्ये यूज न करता मस्त अशी रस्सा भाजी बनवायची. जसं की मटण सुद्धा फिक्कं पडेल एवढी टेस्टी ही भाजी लागते. तेल थोडंसं गरम करून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता, जिरं, मोहरी टाकून घ्यायची आहे. त्याला छान फोडणी बसली की त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकायची आणि घरचा कांदा लसूण मसाला जो आहे तो 1 चम्मच टाकलेला आहे मी. हा जो कांदा लसूण मसाला आहे तो आपल्या चवीनुसार कमी जास्ती करायचा आहे. कुणाला तिखट लागतं कुणाला लागत नाही, त्यांनी आपापल्या पद्धतीने करून घ्यायचंय. आणि छान असं हलवून झालं की आपला जो मसाला केलेला आहे तो टाकायचा आहे. आपण चटणी टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ज्यावेळेस मसाला करत होतो तेव्हाही आपण लाल मिरची पावडर टाकलेली होती आणि आपण ज्या वड्या त्याच्यामध्ये टाकणार आहोत रस्सा भाजीमध्ये त्याही आपण हिरव्या मिरचीच्या तिखटच केलेल्या आहेत. त्याच्यामुळे सर्व एकत्र झाल्यावर जास्ती तिखट होऊ नये ह्याप्रमाणे आपापल्या अंदाजे तिखट टाकायचं आहे. बघा मसाला चांगला आता भाजून घ्यायचा 1-5 मिनिटं. अगोदर तर 5 मिनिटं बिगर पाणी टाकताच भाजायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकून मसाला भाजून घ्यायचा आहे. आता मी पाणी टाकले आणि 1-5 मिनिटं भाजू देणार आहे. पाणी टाकल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचे म्हणजे आपल्या भाजीला तरी खूप छान येते. तरी आल्यानंतर भाजी खूप छान दिसते, त्याच्यामुळं आपण त्याच्यावर झाकण ठेवून मसाला भाजून घ्यायचा आहे. साधारण 1-5 मिनिटं तरी
आपल्याला हा मसाला ताट झाकून ठेवून भाजून घ्यायचा आहे. बघा आता 5 मिनिटं झालेत, मी मसाल्याच बघते. खूप छान असा आपला मसाला भाजला गेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जे कढईमध्ये पाणी गरम करून घेतलं होतं तेच टाकून घ्यायचं आहे. बघा पाण्याला घट्टपणा आलेला आहे बेसन पिठामुळे. तेच पाणी मी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपली भाजी पण थोडीशी घट्ट होते आणि चव पण खूप छान येते. जसं की येळवणीची आमटी त्या पद्धतीने थोडीशी चव लागते ह्याला. कोणत्या भागामध्ये येळवणीची आमटी किंवा कटाची आमटी म्हणतात त्या पद्धतीनेच ती आमटी तयार होते, कारण त्याच्यामध्ये बेसन पिठाचा अंश खूप आलेला असतो. हे बघा मी वरून थोडंसं पाणी टाकलंय. आपल्याला हवी आहे तेवढा आपण रस्सा बनवू शकतो. चला तर आता ही 5 मिनिटं भाजी उकळू द्यायची आहे. चला तर आपली भाजी पण तयार झाली. आपण एका बाउलमध्ये आता काढून तुम्हाला दाखवते किती पातळ आहे ती भाजी. आपण ह्याच्यात वड्या टाकून खाणार आहोत, त्याच्यामुळे ते नंतर घट्ट होती, म्हणून हे थोडीशी भाजी बनवताना पातळ बनवायची आहे. बघा अशा पद्धतीने मी ही भाजी बनवून घेतलेली आहे आणि वरचा कट एक साईडला काढून घेतलेला आहे. मी तुम्हाला एक ताट करून दाखवते कशा पद्धतीने आपण भाजी बरोबर वड्या खातो ते. हे बघा मी एका डिशमध्ये वड्या घेतल्यात, एक रिकामी वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीमध्ये भाजी काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये वड्या सोडून द्यायच्या आहेत. भाजीत वड्या टाकून खाल्ल्याने खूप टेस्टी अशी भाजी लागते. आपण ही भाजी चपाती बरोबर वगैरे खाऊ शकतो. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तरी सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन ही नक्की क्लिक करा. आणि तुमच्या घरी जर भाजीला काय नसेल त्यावेळेस तुम्ही ही भाजी करून पाहिली तरी चालेल, तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुमची भाजी आणि वड्या कशा झाल्यात ते. बाय.